घरी येताच तोंडभर हसून मामीने आमचे स्वागत केले. तोंडभर हसणे म्हणजे खूप आनंदाने हसणे. मामाची मुले राजू आणि चिमी आमचीच वाट पाहत होते. आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो. कडकडून भेटणे म्हणजे प्रेमाने मिठी मारणे. आजी हळूहळू चालत काठी टेकवत टेकवत आमच्याजवळ आली. आम्ही आजीला बिलगलो. बिलगणे म्हणजे प्रेमाने जवळ येणे. तिने आम्हाला जवळ घेतले. आमच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला. तिच्या हाताचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ अन बोलका होता. आम्हाला खूप गहिवरून आले. गहिवरून येणे म्हणजे मन भरून येणे. दुसऱ्या दिवसापासून नुसती धमाल. धमाल म्हणजे मजा. विहिरीवर पोहायला जाणे, शेतात बागडणे. बागडणे म्हणजे नाचणे. आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या, पाडाचा आंबा तोडून खाणे. पाडाचा आंबा म्हणजे अर्धवट पिकलेला आंबा. बैलगाडीतून मामा बरोबर फेरफटका मारणे. फेरफटका मारणे म्हणजे फिरणे. आज शेतावर तर उद्या आमराईत मामा बरोबर फिरायला जाणे. आमराई म्हणजे आंब्याच्या झाडांची बाग. रोज मज्जाच मज्जा. आमची सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलेच नाही. आम्ही परत गावी आलो.